हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, लर्न इंग्लिश टू स्टोरी या सिरीजच्या माध्यमातून आपण पार्ट ऑफ स्पीच कसे इम्प्रूव्ह करायचे तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरी कशी सुधारायची हे आता शिकणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, ही स्टोरी आहे एका रेवन विषयी. रेवन म्हणजेच कावळा आणि एका धार्मिक गुरुविषयी. बघूया या दोघांच्या संवादामध्ये नेमकं काय घडतं. बघा, वन्स अपॉन अ टाइम अ रेवन वॉज व्हेरी अनहॅपी विथ हिज लाईफ. बघा, वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी. अ रेवन, रेवन म्हणजेच कावळा किंवा डोमकावळा म्हणू शकता. तो त्याच्या आयुष्याशी दुःखी होता, म्हणजेच अनहॅपी होता. वन डे, एके दिवशी, ही स्टार्टेड क्राईम. मित्रांनो, सब्जेक्ट झाला ही आणि स्टार्टचं व्ही टू झालं स्टार्टेड, म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट अशी रचना जेव्हा होते तेव्हा होतो सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे अशी घटना घडून गेली हे सांगतं. बघा इथे काय घडलं. वन डे, एके दिवशी, ही स्टार्टेड क्राईम. त्याने रडायला सुरुवात केली. फाईल सिटिंग ऑन अ ब्रांच ऑफ अ ट्री. फाईल म्हणजेच च्या दरम्यान, सिटिंग बसणे, ब्रांच म्हणजे फांदी, ऑफ म्हणजे चाचीचे. एके दिवशी तो कावळा झाडावरती बसत असताना त्याने झाडाच्या फांदीवरती बसून रडायला सुरुवात केली. अ मंक वॉज सिटिंग अंडर द ट्री. अ मंक, मंक म्हणजेच धर्मगुरू, वॉज सिटिंग. मंक झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वॉज आला, सीटला लागला आयएनजी म्हणजे फर्ब प्लस आयएनजी. मग सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस फर्ब प्लस आयएनजी म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना झालेली आहे. ओके. अ मंक वॉज सिटिंग अंडर द ट्री. अंडर म्हणजेच खाली. मग एके दिवशी एक धर्मगुरू झाडाखाली बसत होते. जस्ट देन, त्या क्षणाला, अ ड्रॉप ऑफ द रेवन्स ट्री टीयर्स. बघा, अ ड्रॉप ऑफ द रेवन्स टीयर्स. मित्रांनो, इथे अपॉस्ट्रॉफी एस लागला, याचा अर्थ होतो चाचीचे, मग रेवनचे, मग टीयर्स म्हणजेच काय तर रेवनचे अश्रू. पहा, जस्ट देन, त्या क्षणाला, अ ड्रॉप ऑफ द रेवन्स ट्री, त्याच क्षणाला त्या रेवनच्या, त्या कावळ्यांच्या अश्रूंचा थेंब, फॉल ऑन द मंक्स चिक्स. फॉल ऑन म्हणजेच काय तर पडणे, मंक्स चिक म्हणजेच धर्मगुरूंच्या चिकवरती, त्या धर्मगुरूंच्या गालावरती त्या कावळ्याचा डोळ्यांच्या अश्रूचा थेंब त्यांच्या गालावरती पडला. द मंक रेज्ड हिज हेड अँड सॉ दॅट अ रॅवन वॉज क्राईम. मग पुढे काय झालं. द मंक रेज्ड हिज हेड. रेजचा अर्थ होतो उंचावणे किंवा वर डोकावून पाहणे. बघा, मग त्या मंकनी काय केलं, वर डोकावून पाहिलं. अँड सॉ दॅट, सी म्हणजे पाहणे, सीचं विटू झालं सॉ, पाहिलं, दॅट म्हणजे की, आणि पाहिलं की अ रेवन वॉज क्राईम. इथे सुद्धा पास्ट कंटिन्युअस टेन्स. तो कावळा जो होता तो रडत होता असं धर्मगुरूंनी पाहिलं. द मंक आस्क्ड हिम. आस्क म्हणजे विचारणे, आजचं विटू झालं आज. त्या धर्मगुरूंनी त्याला विचारलं, व्हॉट्स द मॅटर माय फ्रेंड. मित्रा, काय झालं. मॅटर म्हणजे काय, मुद्दा काय किंवा काय प्रकरण काय आहे. फायर यू क्राईम, काय रडत आहेस बरं तू. पुढे बघा. द रेवन सेड, ओ वाईस मॅन, आय एम व्हेरी अपसेट विथ माय लाईफ. मग रेवन म्हणाला, तो कावळा म्हणाला, ओ वाईस मॅन, वाईस म्हणजेच ज्ञानी, हे ज्ञानी माणसा, आय एम व्हेरी अपसेट, मी खूप दुःखी आहे, विथ माय लाईफ, मी माझ्या आयुष्याशी खूप दुःखी आहे, असं रेवन तो त्या धर्मगुरूंना म्हणाला. नो वन लव्ज मी, कुणीही माझ्याशी प्रेम करत नाही. पीपल शू मी अवे इन डिस्ग्रेस. पीपल, लोक, शू मी अवे. मित्रांनो, शू अवेचा अर्थ होतो एखाद्याला दूर लोटणे, आणि डिस्ग्रेस म्हणजेच काय तर मानहानी, कलंक करणं किंवा एखाद्याला काळीमा फासणे. मग तो असं म्हणतो की लोक मला एक माझी डिस्ग्रेस करून, माझी मानहानी करून, माझा अपमान करून मला शू अवे करतात, म्हणजे मला दूर लोटला. नो वन गिव्ज मी एनिथिंग टू इट. नो वन म्हणजे कोणीही नाही, गिव्ज म्हणजेच देणे, एनिथिंग म्हणजे काहीही, इट म्हणजे खाणे. तो कावळा म्हणतो की कोणीही मला खायला देत नाही. एव्हरी वन हेट्स मी. प्रत्येक जण माझा हेट करतात, तिरस्कार करतात. डेथ इज बेटर दॅन सच अ लाईफ. सच अ लाईफ म्हणजे अशा प्रकारची. तो काय म्हणतो, डेथ इज बेटर दॅन. डेथ म्हणजे मृत्यू, बेटर दॅन, गुड, बेटर, बेस्ट. मित्रांनो, गुड या पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपेरेटिव्ह होतं बेटर. ओके. बघा, तो म्हणतो की डेथ इज बेटर दॅन सच अ लाईफ. अशा प्रकारच्या जीवनापेक्षा मृत्यू बरा. हेअरिंग द रेवन्स वर्ड, हेअरिंग द रेवन्स वर्ड, मंक्स हर्ट वॉज फिल्ड विथ कंपॅशन. हेअरिंग म्हणजे ऐकून, द रेवन्स वर्ड, अपॉस्ट्रॉफी एस, रेवनचे हे शब्द ऐकून, मंक्स हर्ट म्हणजे त्या धर्मगुरूंचं हृदय, फिल्ड विथ भरलं, कशाने, कंपॅशनने. कंपॅशन म्हणजे दया किंवा करुणा. एवढं सगळं ऐकून त्या मंक्सचं हृदय कंपॅशन, दयेने, करुणेने भरलं. ही सेड टू द रेवन. तो रेवनला म्हणाला, माय फ्रेंड,
माझ्या मित्रा, वी शुड लर्न टू बी हॅपी इन व्हॉट एव्हर कंडिशन वी आर इन. वी शुडचा अर्थ होतो मित्रांनो एखादी गोष्ट करायला पाहिजे, आणि शुड समोर नेहमी फी1 येतं, क्रियापदाचं पहिलं रूप येतं, म्हणून लर्न हे फी1 झालेलं आहे. आता शुड म्हणतो एखादी गोष्ट करायला पाहिजे, मग पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतं पाहूया. वी शुड लर्न टू बी हॅपी. आपण आनंदी राहायला पाहिजे किंवा आनंदी राहायला शिकलं पाहिजे. इन व्हॉट एव्हर कंडिशन म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. वी आर इन आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहायला पाहिजे असं धर्मगुरू त्या कावळ्याला म्हणाले. बट परंतु द रेवन डिड नॉट अंडरस्टँड विजडम ऑफ द मंक अँड केप्ट ऑन क्राईंग. बट परंतु रेवन डिड नॉट अंडरस्टँड. मित्रांनो, डीड नंतर हा फी1 वापरलाय. अंडरस्टँड सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य आहे. म्हणजेच बघा, परंतु तो रेवन त्या मंकचं, त्या धर्मगुरूचं विजडम म्हणजे शहाणपण किंवा त्यांनी दिलेला बोध तो अंडरस्टँड करू शकला नाही, समजू शकला नाही. अँड केप्ट ऑन क्राईंग. कीप ऑन म्हणजे चालू ठेवणे, कीप ऑनचं विटू झालं केप्ट ऑन, आणि त्या कावळ्याने रडायला चालू ठेवलं. पुढे बघा. देन द मंक सेड. नंतर मंक म्हणाला, डोंट बी अपसेट. मित्रा, अपसेट होऊ नको, निराश होऊ नको. टेल मी, मला सांग, व्हॉट डू यू वॉन्ट टू बी. तुला काय पाहिजे. आय कॅन मेक यू दॅट विथ माय मंत्रा. कॅन म्हणजे शकणे, एखादी गोष्ट करू शकणे. मित्रांनो, शुड प्रमाणे सुद्धा कॅन नंतर फी1 येतं, क्रियापदाचं पहिलं रूप येतं, म्हणून मेक हे पहिलं रूप आलं. मग ते धर्मगुरू काय म्हणतात, आय कॅन मेक यू दॅट विथ माय मंत्रा. विथ माय मंत्रा, विथ म्हणजे सोबत, माय मंत्रा म्हणजे माझ्या मंत्रांचा वापर करून तुला जे पाहिजे मी ते बनवू शकतो. रेवन बिकेम हॅपी अँड सेड. बघा, बिकम म्हणजे होणे, बिकमचं विटू झालं बिकेम. मग हे सगळं ऐकून तो कावळा आनंदी झाला. अँड सेड आणि म्हणाला, ओ ब्लेस्ड वन, इफ यू वॉन्ट टू डू मी अ फेवर देन प्लीज मेक मी अ स्वॅन. बघा, ओ ब्लेस्ड वन हे शुभाशीर्वाद देणाऱ्या माणसा, इफ यू वॉन्ट टू डू मी अ फेवर, जर तुला मला फेवर द्यायचा असेल, पाठिंबा द्यायचा असेल, एक मदत करायची असेल, देन प्लीज मग कृपया मेक मी अ स्वॅन, मला तर तू काय बनवून दे, स्वॅन बनवून दे. म्हणजेच काय तर आपण म्हणूया बदक बनवून दे असं आपण त्याला म्हणू शकतो. द मंक सेड किंवा आपण तो पाण्यामधला जो हे असतो ना, पाणी वेगळं करणारा पक्षी वगैरे, तर तो न, दूध वेगळं पाणी वेगळं, तो आला, राजहंस म्हणता येईल आपल्याला. द मंक सेड, तो मंक म्हणाला, ओके आय विल मेक यू अ स्वॅन, मी तुला स्वॅन बनवतो. बट फर्स्ट, परंतु पहिल्यांदा, गो टू स्वॅन, त्या स्वॅनकडे जा, अँड आस्क हिम वेदर ही इज हॅपी विथ हिज लाईफ ऑर नॉट, आणि त्याला विचार तू तुझ्या जीवनामध्ये आनंदी आहेस का नाही. मग हा कावळा बघा चित्रामध्ये असल्याप्रमाणे या स्वॅनकडे जातो आणि त्याला विचारतो तू तुझ्या जीवनामध्ये आनंदी आहेस का नाही. यू गो अँड फाइंड आउट, टिल देन आय वेट फॉर यू हेअर. यू गो, तू जा, ते धर्मगुरू म्हणतात तू जा, अँड फाइंड आउट आणि शोध घे, टिल देन आणि तोपर्यंत, आय वेट फॉर यू हेअर तोपर्यंत मी तुझा येथे वेट करतो. पुढे बघा. रेवन हॅपीली फ्ल्यू अवे टू मीट स्वॅन. बघा, रेवन हॅपीली, हॅपीली म्हणजे आनंदाने, फ्लाय अवे म्हणजे उडून जाणे, फ्लायचा विटू झाला फ्ल्यू अवे. मग तो रेवन आनंदाने उडून गेला त्या स्वॅनला मीट करण्यासाठी म्हणजे भेटण्यासाठी. ही सॉ अ स्वॅन स्विमिंग इन द पॉन्ड. ही सॉ सिंपल पास्ट टेन्स, त्याने पाहिलं, अ स्वॅन स्विमिंग इन द पॉन्ड, तो स्वॅन जो होता त्या पॉन्ड म्हणजे त्या तलावामध्ये तो स्विम करत होता, पोहत होता. ही वेंट टू स्वॅन, सिंपल पास्ट टेन्स, गोचं विटू झालं वेंट, तो त्या स्वॅनकडे गेला. अँड सेड आणि म्हणाला, हाऊ ब्युटिफुल यू आर, तू किती सुंदर आहेस. यू आर ॲज व्हाईट ॲज मिल्क, यू आर ॲज व्हाईट ॲज. मित्रांनो, ॲज कंपॅरिझन करताना वापरतात. मग तो त्याला म्हणतो बाबा तू त्या मिल्कसारखा, दुधासारखा पांढरा शुभ्र आहेस. एव्हरीवन लव्स यू, प्रत्येक जण तुझं प्रेम करतात किंवा प्रत्येक जणांना तू आवडतोस. यू मस्ट बी द हॅपीएस्ट बर्ड इन द वर्ल्ड. यू मस्ट बी, मस्ट बी म्हणजेच काय तर असायलाच पाहिजे. आणि दुसरं ग्रामरचं स्ट्रक्चर आलं मित्रांनो हॅपीएस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री येथे वापरलेली आहे. तर तो जो रेवन असतो, जो कावळा असतो, तो त्या बदकाला म्हणतो बाबा तू या जगातला सर्वात आनंदी व्यक्ती असायला पाहिजे. स्वॅन सेड टू द रॅवन विथ अ सॅड हर्ट, नो माय फ्रेंड आय एम नॉट हॅपी. बघा, स्वॅन सेड टू द रेवन, मग तो स्वॅन त्या रेवनला म्हणालो विथ अ सॅड हर्ट म्हणजे दुःखी मनाने किंवा एकदम हृदयपूर्वकपणे तो म्हणतो, नो माय फ्रेंड, नाही मित्रा, आय एम नॉट हॅपी, मी आनंदी नाहीये. देर आर सो मेनी ब्युटिफुल कलर्स इन द वर्ल्ड
बट आय डोंट हॅव एनी कलर. व्हाईट इज अ नथिंग कलर. तो काय म्हणतो बघा, देर आर सो मेनी ब्युटिफुल कलर्स इन द वर्ल्ड. जगामध्ये असंख्य असे सुंदर रंग आहेत. बट परंतु आय डोंट हॅव एनी कलर. एखादी गोष्ट तुमच्या जवळ असेल तर तुम्ही हॅव म्हणू शकता. आय हॅव अ कार, आय हॅव अ टेबल एटसेट्रा. परंतु नसेल तर आय डोंट हॅव म्हणू शकता. मग तो काय म्हणतो, आय डोंट हॅव एनी कलर आणि माझ्याकडे दुसरा कुठलाही कलर नाहीये. व्हाईट इज अ नथिंग कलर. आणि पांढरा हे काय कलर असतो का, असं तो म्हणाला. आय थिंक, मला वाटतं, पॅरोट मस्ट बी द हॅपीएस्ट बर्ड इन द वर्ल्ड. आणि तो स्वॅन म्हणतो की त्याला वाटतं की जो पोपट आहे, पॅरट आहे, सर्वात आनंदी, जगामधला सर्वात आनंदी पक्षी आहे. ही इज सो कलरफुल. तो खूप रंगीबेरंगी आहे. हिअरिंग दिस द रॅवन फ्ल्यू अवे फ्रॉम देअर अँड रीच द पॅरट. हिअरिंग दिस, हे सगळं ऐकून रॅवन फ्ल्यू अवे फ्रॉम देअर. फ्रॉम देअर, फ्रॉम म्हणजे पासून, देअर म्हणजे तेथून. हे सगळं ऐकून तो रॅवन तेथून उडून जातो. अँड रीच द पॅरोट, आणि त्या पॅरोटकडे पोहोचतो. ही सेड टू द पॅरोट, आणि तो पॅरोटला म्हणाला, म्हणजे रॅवन पॅरोटला म्हणाला, ओ पॅरोट, यू आर सो कलरफुल अँड ब्युटिफुल. तू किती सुंदर आहेस आणि तू किती रंगीबेरंगी आहेस. यू मस्ट बी द हॅपीएस्ट बर्ड इन द वर्ल्ड. जगामधला सर्वात आनंदी व्यक्ती तू असायलाच पाहिजे. द पॅरेट सेड टू द रॅवन विथ सॅड हर्ट. मग पॅरोट सुद्धा दुःखी मनाने रॅवनला म्हणाला, नो, नाही, माय फ्रेंड, नाही मित्रा, आय एम नॉट हॅपी, मी आनंदी नाहीये. यू सी पीपल कीप पॅरोट्स इन केज. यू सी, तू पाहतो की, पीपल लोक, कीप म्हणजे ठेवतात, केज म्हणजे पिंजरा. तू पाहतोस की लोक पोपटाला पिंजऱ्यामध्ये ठेवतात. आय एम ऑलवेज अफ्रेड दॅट समवन मे होल्ड मी अँड लॉक मी इन अ केज. आय एम ऑलवेज अफ्रेड दॅट. अफ्रेड म्हणजे भीती वाटणे, दॅट म्हणजे की. मला नेहमी भीती वाटते की समवन मे होल्ड मी. मे म्हणजेच शक्यता, होल्ड म्हणजे धरणे किंवा पकडणे. कुणीतरी मला पकडेल आणि मला केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये लॉक करू शकेल, अशी मला भीती वाटते, असं पीकॉक त्याला म्हणतो. आय थिंक पीकॉक इज द हॅपीएस्ट बर्ड इन दिस वर्ल्ड. बघा, मग पॅरट काय म्हणतो, आय थिंक, मला असं वाटतं की पीकॉक इज द हॅपीएस्ट बर्ड इन द वर्ल्ड. जगातला सर्वात आनंदी कोण आहे, तर पीकॉक आहे, मोर आहे. ही इज ऑल्सो सो मच मोर कलरफुल मोर दॅन मी. तो माझ्यापेक्षा खूप रंगीबेरंगी आहे, असं पॅरोट त्या पीकॉक बद्दल म्हणतो. पुढे बघा, हिअरिंग दिस, हे ऐकून द रॅवन फ्ल्यू अराउंड लुकिंग फॉर अ पीकॉक. आणि हे सगळं ऐकून तो रॅवन फ्ल्यू अराउंड लुकिंग फॉर पीकॉक. लुकिंग फॉरचा अर्थ होतो मित्रांनो शोधात असणे. हे सगळं ऐकून तो रॅवन पीकॉक त्या मोराच्या शोधामध्ये निघतो. आफ्टर सर्चिंग फॉर अ लॉंग टाइम. आफ्टर सर्चिंग फॉर, सर्च फॉर म्हणजे शोधणे, लॉंग टाइम म्हणजे दीर्घकाळ. तर दीर्घकाळ शोधल्यानंतर ही फायनली गॉट अ पीकॉक. ही फायनली, फायनली म्हणजे अंतिमता, गेट म्हणजे मिळणे, गेटचा विटू झाला, गॉट मिळाला. ही फायनली गॉट अ पीकॉक, त्याला अंतिमता पीकॉक मिळाला. विच वॉज इन केज इन अ झू. विच वॉज, जे की कुठे होता, केजमध्ये होता, पिंजऱ्यामध्ये होता. इन अ झू, त्या प्राणी संग्रहालयामध्ये एका पिंजऱ्यामध्ये असणारा मोर त्याला दिसला. ही सॉ दॅट, त्याने पाहिलं की हंड्रेड्स ऑफ पीपल हॅड गॅदर्ड टू सी. हंड्रेड्स ऑफ पीपल म्हणजे साधारणतः 100 लोक त्याच्या भोवती गॅदर झाले होते, म्हणजेच जमा झालेले होते. मित्रांनो, पीपल हॅड गॅदर्ड, येथे पास्ट परफेक्टची रचना आहे. सब्जेक्ट झाला पीपल, सब्जेक्ट नंतर हॅड वापरलं, गॅदरचं रूप झालं फित्री, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री. मग तो कावळा पाहतो की त्या मोराच्या आजूबाजूला जवळपास 100 लोक जमा झालेले आहेत. आफ्टर द पीपल लेफ्ट द रेवन. मग आफ्टर द पीपल लेफ्ट द रेवन, ते लोक गेल्यानंतर रेवन तेथे गेला. अप्रोच द पीकॉक, आणि तो त्या पीकॉकच्या अप्रोच म्हणजे जवळ गेला. अँड सेड, आणि म्हणाला, डिअर पीकॉक, यू आर सो ब्युटिफुल. हे प्रिय मोरा, तू किती सुंदर आहेस. एव्हरी डे थाउजंड्स ऑफ पीपल कम टू सी यू अँड लुक ॲट मी. व्हेन पीपल सीन मी दे इमिडिएटली शो मी अवे. आता तो काय म्हणतो बघा, एव्हरी डे, दररोज, थाउजंड्स ऑफ पीपल, लाखो असे किंवा हजारो असे लोक, कम टू सी यू, तुला पाहायला येतात. अँड लुक ॲट मी, आणि माझ्याकडे बघ. व्हेन पीपल सीन मी, जेव्हा लोक मला पाहतात, दे इमिडिएटली म्हणजे तात्काळ, शो मी अवे, ते मला पाहता क्षणी मला दूर लोटतात, दूर सारतात. आय थिंक यू मस्ट बी द हॅपीएस्ट बर्ड इन द प्लॅनेट. आणि मला असं वाटतं की तू या प्लॅनेटवरचा, या ग्रहावरचा सर्वात आनंदी व्यक्ती आहेस. द पीकॉक रिप्लायड सॅडली. मग पीकॉक सुद्धा सॅडली, दुःखाने रिप्लाय करतो, प्रत्युत्तर देतो.
ही सेड, तो म्हणाला, आय ऑलवेज थॉट दॅट आय वॉज द मोस्ट ब्युटिफुल अँड हॅपी बर्ड ऑन द प्लॅनेट, बट बिकॉज ऑफ माय ब्युटी आय एम एन्ट्रॅप्ड इन दिस झू. तो काय म्हणतो बघा, आय ऑलवेज थॉट, मी नेहमी विचार केला होता की आय वॉज द मोस्ट ब्युटिफुल अँड हॅपी बर्ड ऑन द प्लॅनेट, मी सर्वात सुंदर आणि सर्वात आनंदी असा प्लॅनेटवरचा पक्षी आहे. बट परंतु बिकॉज ऑफ माय ब्युटी, परंतु माझ्या सौंदर्याच्या कारणामुळे आय एम एन्ट्रॅप्ड इन द झू. झू म्हणजे प्राणी संग्रहालय, एन्ट्रॅप्ड म्हणजे पकडल्या गेलेला असणं किंवा कचाट्यात अडकलेला असतो. तो म्हणतो की माझ्या सौंदर्यपणामुळे मी या कचाट्यामध्ये, संग्रहालयामध्ये, प्राणी संग्रहालयात अडकलेलो आहे. When people pluck my colorful feathers to make decorative things, it hurts me a lot. When, जेव्हा, people pluck my colorful feathers. मित्रांनो, फिदरचा अर्थ होतो पंख, प्लक म्हणजे तोडणे, खुडणे किंवा उपटणे. तो मोर म्हणतो की जेव्हा लोक माझे पंख खुडतात, उपटतात. टू मेक डेकोरेटिव्ह थिंग, कशासाठी? टू मेक डेकोरेटिव्ह थिंग, सुशोभित करणाऱ्या थिंग, वस्तू बनवण्यासाठी. इट हर्ट्स मी अ लॉट, आणि तेव्हा ते अशी कृती करत असताना मला खूप हर्ट होतं, मला दुखावतं, मला त्रास होतो. द पीकॉक टूक अ डीप साय अँड सेड, आय एम नॉट हॅपी माय फ्रेंड. मग पीकॉक टूक अ डीप साय, टेक म्हणजे घेणे, टेक्स विटू झालं टूक. डीप साय, डीप म्हणजे खोलवर, साय म्हणजे आपण काय म्हणू, सुस्कारा किंवा एक मोकळा श्वास घेणं. मग एवढं सगळं सांगून तो पीकॉक, तो मोर, एक मोठा श्वास घेतो. अँड सेड, आणि म्हणतो, आय एम नॉट हॅपी माय फ्रेंड, मित्रा, मी सुद्धा आनंदी नाहीये. द रेवन वॉज सरप्राइज टू हिअर दिस फ्रॉम द पीकॉक. फ्रॉम द पीकॉक म्हणजे पीकॉक पासून हे सगळं ऐकून रेवन सरप्राईज होतो, आश्चर्यचकित होतो. मित्रांनो, रेवन नंतर वॉज आले आणि सरप्राईजचं फिती सरप्राईज झाले म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. ही आहे सिंपल पास्टचं पॅसिव्ह व्हॉइस. पुढे पहा, ही आस्क हिम, इफ यू आर नॉट हॅपी देन होम डू यू थिंक इज द हॅपीएस्ट बर्ड इन द वर्ल्ड. मग तो कावळा त्याला म्हणतो, इफ, जर, यू आर नॉट हॅपी, जर तू आनंदी नाहीयेस, देन होम डू यू थिंक, मग तुला कोण वाटतं की जो की सर्वात आनंदी आहे. द पीकॉक सेड, आय हॅव एक्झामाइंड द झू व्हेरी केअरफुली अँड आय हॅव रिअलाइज दॅट यू द रॅवन आर द ओनली बर्ड नॉट केप्ट इन द केज. मग बघा, द पीकॉक सेड, तो पीकॉक म्हणतो, आय हॅव एक्झामाइंड द झू व्हेरी केअरफुली. आय हॅव एक्झामाइंड, एक्झामाइंड म्हणजे तपासणी करणं, पाहणं. मी सर्व प्राणी संग्रहालयाची काळजीपूर्वकपणे तपासणी केलेली आहे. अँड आय हॅव रिअलाइज दॅट, आणि मला हे रिअलाइज झाले, जाणवले की यू द रेवन आर द ओनली बर्ड नॉट केप्ट इन द केज, आणि तू जो रेवन आहेस ना, रेवन म्हणजे हा कावळा असा एकमेव पक्षी आहे जो की केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये ठेवला जात नाहीये. पीपल डोंट ट्राय टू कॅच यू अँड एन्ट्रॅप्ट यू इन द केजेस. लोक तुला कॅच, पकडण्याचा प्रयत्न करत नाहीत, आणि एन्ट्रॅप म्हणजेच काय, तुला कुठे पिंजऱ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत नाहीत. सो फॉर द पास्ट फ्यू डेज, पास्ट फ्यू डेज म्हणजे बऱ्याच दिवसापासून, म्हणून बऱ्याच दिवसापासून आय हॅव बीन थिंकिंग दॅट. मित्रांनो, इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आला, म्हणजे अशी घटना भूतकाळात चालू झाली, आता पण आहे, आणि आणखी किती दिवस चालू राहिले सांगता येत नाही. म्हणून बघा, आय हॅव बीन थिंकिंग दॅट, म्हणून मी हा विचार करत आहे की इफ आय वर अ रेवन आय कुड हॅपीली रोम एव्हरीवेअर अँड आय वुड बी फ्री. मग तो असं म्हणतो की मी विचार करत आलेलो आहे की इफ आय वर अ रेवन. मित्रांनो, आयच्या समोर हा वर वापरलाय, म्हणजेच काय, तर कधीही न पूर्ण होऊ शकणारी अट सांगण्यासाठी वरचा वापर करतात. तर तो काय म्हणतो बघा, इफ आय वर अ रॅवन, जर मी एक कावळा असतो तर आय कुड हॅपीली रोम एव्हरीवेअर, तर मी सगळीकडे रोम करू शकलो असतो, म्हणजेच काय, तर मी सगळीकडे भटकू शकलो असतो, असं आपण त्याला म्हणूया. अँड आय वुड बी फ्री, आणि मी फ्री असू शकलो असतो, मुक्त असू शकलो असतो. हिअरिंग दिस, हे सगळं ऐकून, द रेवन फ्ल्यू अवे फ्रॉम देअर अँड टुडे फॉर द फर्स्ट टाइम ही वॉज फिलिंग हॅपी टू बी अ रेवन. मग हे सगळं ऐकल्यानंतर द रेवन फ्ल्यू अवे फ्रॉम देअर, तेथून तो कावळा उडून गेला. अँड टुडे फॉर द फर्स्ट टाइम, आणि आज पहिल्यांदाच ही वॉज फिलिंग हॅपी टू बी अ रेवन. तो एक कावळा आहे, तो एक रेवन आहे, म्हणून त्याला एक आनंद आज झालेला होता. ही केम बॅक टू दॅट सेज, आणि मग तो त्या सेजकडे, ऋषीकडे परत आला. केम बॅक म्हणजे परत आला. अँड सेड, आणि म्हणाला, ओ वाईस मॅन, हे ज्ञानी माणसा, आय डू नॉट वॉन्ट टू बी एनिथिंग एल्स, आणि आता मला काहीही पाहिजे नाहीये. आय एम फाईन व्हॉट आय एम, आणि मी जे काही आहे त्याबद्दल मी आनंदी आहे, मी छान आहे. तुम्ही
इफ यू सी आवर लाईव्स, तुम्ही आपलं आयुष्य बघता. वी विल फाइंड दॅट दिस इज आवर प्रॉब्लेम टू. आणि वी विल फाइंड दॅट, आणि आपल्याला असं जाणवतं की किंवा आढळतं की दिस इज आवर प्रॉब्लेम टू. टू म्हणजे सुद्धा, ही सुद्धा आपली आयुष्यामध्ये असणारी समस्या आहे. वी मेक अननेसेसरी कंपॅरिझन विथ अदर्स अँड देन बिकम सॅड अँड कर्स आवरसेल्फ. वी मेक अननेसेसरी कंपॅरिझन. अननेसेसरी म्हणजे अनावश्यकपणे. आपण सुद्धा अनावश्यकपणे कंपॅरिझन करतो, तुलना करतो विथ अदर्स, इतरांसोबत तुलना करतो. अँड देन बिकम सॅड, आणि मग दुःखी होतो. अँड कर्स आवरसेल्फ. कर्स म्हणजे शिव्या, श्राप देणे. आवरसेल्फ म्हणजे आपल्या स्वतः. बघा पूर्ण अर्थ. आपण सुद्धा अनावश्यक अशा इतरांशी तुलना करतो आणि दुःखी होतो आणि इतरांना शिव्या श्राप देतो. You should learn to be happy in what you have instead of looking at what you don't have. You should learn to be happy. तुम्ही आनंदी राहायला शिकलं पाहिजे. In what you have, तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये. Instead of, च्या ऐवजी. Looking at what you don't have, तुमच्याकडे जे नाहीये ते पाहण्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही पाहिलं पाहिजे आणि त्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे. There will always be someone who will have more or less than you have. There will always be someone, तिथे दुसरा कोणीतरी नेहमीच असणार आहे. There who will have more or less than you, त्याच्याकडे तुमच्यापेक्षा मोर जास्त असेल किंवा कमी असेल असा व्यक्ती नेहमी तुमच्या आजूबाजूला असणार आहे. If you keep comparing yourself to others, you will never be able to happy. If you keep comparing yourself to others, जर तुम्ही युअरसेल्फ, तुमच्या स्वतःला, अदर, इतर लोकांशी कंपॅरिझन करायला सुरुवात केली, यू विल नेवर बी एबल टू बी हॅपी, तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नसाल. अ पर्सन हु इज सॅटिस्फाईड विथ व्हॉट ही ऑर शी हॅज इज द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. अ पर्सन, असा व्यक्ती, हु इज सॅटिस्फाईड, जो की समाधानी आहे, विथ व्हॉट ही ऑर शी हॅज, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे काही आहे त्याबद्दल तो व्यक्ती समाधानी आहे, तो सर्वात आनंदी व्यक्ती आहे. मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी, महत्त्वाचे वर्ड सुद्धा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. त्या लिंकवरती जाऊन आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.